मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। प्रियतम मेहर प्रभू, आमच्यामध्ये उपस्थित राहून आपण आम्हा सर्वांना आपल्या दर्शनाचा आणि सहवासाचा आनंद द्यावा आणि आमचं मार्गदर्शन करावं, हीच आपल्या चरणी प्रार्थना. थँक्यू बाबा. जय बाबा. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक आणखी अधिक प्रेम करण्याकरता, इतकं की तुझ्याशी तद्रूप होण्यास आम्ही पात्र व्हावं व तुझ्यावरील आमचं प्रेम वृद्धिंगत व्हावं, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. आणि प्रियतम बाबांचा धाम अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावा, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की. थँक्यू बाबा. जय बाबा. सगळ्यांना प्रेमपूर्वक जय बाबा. या प्रार्थनेच्या दरम्यान मी नेहमी सांगेल म्हणते आणि नंतर विसरते. दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. तुझ्याशी तद्रूप होण्यास आम्ही पात्र व्हावं, हा एक लाईन बऱ्याच जणांची सुटते. आणि अगदी अखेरच्या क्षणी देखील, कारण सुरुवातीच्या काळात जी नगर सेंटरला म्हटली जायची, मेहराबादला म्हटली जायची, त्यात हे टिल टिल म्हणजे त्या क्षणापर्यंत तो क्षण पण त्यात येतो, म्हणून ते अगदी अखेरच्या क्षणी तर नाव असणं गरजेचंच आहे. तर बरेच जण माहित नाही, अगदी अखेरच्या क्षणी देखील हे म्हणत नाही. कोणीतरी मला मागच्या वेळेस म्हटलं की ती प्रार्थना पाठवा, पण मी विसरले की कोणी म्हटलं ते, ऍज युजल. एनिवे, तर आज आपण अवतार मेहर बाबांचे लेख आणि संदेश भाग 2 मधला विभाग दुसरा चालू आहे, ज्याच्यामध्ये संदेश आहेत बाबांनी दिलेले, आणि त्याच्यामध्ये 20वा संदेश आज बघणार आहोत. आज एवढाच संदेश आपण घेणार आहोत. एक तर तो थोडा मोठा आहे, आणि काल मौनाच्या पार्श्वभूमीवर कुणाचे काही खास अनुभव असतील, कुणाला काही शेअर करायचं असेल तर थोडासा वेळ आपण त्याच्यासाठी ठेवूया. आणि आज प्रार्थना केतकी म्हणणार आहे, तिला संधी देऊया, तिला कधी मिळाली नाही संधी प्रार्थनेची. आणि आज आरती सविताताई नेवारेंना देऊ, ज्यांचा नुकताच वाढदिवस होऊन गेला. त्यांना वाढदिवसाच्या बिलेटेड हॅपी बर्थडे शुभेच्छा. आणि हा जो संदेश आहे हा बाबांनी 1941 साली दिला. आवाज क्लिअर आहे ना? उशिरा विचारलं. अच्छा, थँक्यू डॉक्टर साहेब. थँक्यू केतकी. 1941 1941 म्हणजे जेव्हा महायुद्ध सुरू होतं, अगदी मध्यात 1939ला महायुद्ध सुरू झालं आणि 45 पर्यंत चाललं दुसरं महायुद्ध. तर त्या दरम्यान बाबांनी हा महत्वाचा संदेश दिलाय. त्यातले बरेचसे मुद्दे आजच्या जगात पण लागू पडतात. आणि त्याचं शीर्षकच आहे चालू महायुद्धाचे आध्यात्मिक रहस्य. आपण जर बघितलं तर प्रत्येक अवतार कालात युद्ध झालेली आहेत. म्हणजे अवतार हा युद्ध थांबवायला किंवा होऊ न देणं असं त्याचं हे नसतंच. बाबांनी सांगितलं की उलट हे होत राहणार. जय बाबा राखीजी. हे होत राहणार, हे चालू राहणार युद्ध. आणि हे जे महायुद्ध होतं, दुसरं महायुद्ध, त्याचं आध्यात्मिक रहस्य काय आहे ते बाबांनी ह्या लेखामध्ये सांगितले. आणि यात लिहिले जागतिक युद्ध नंबर 2 इसवी सन 1939 1939 ते 1945 उद्देशून. पहिल्या पॅरेग्राफचं हेडिंग आहे हल्लीच्या महायुद्धातून नवीन जग निर्माण होईल. 1941 ची परिस्थिती जर आपण बघितली आणि आजची परिस्थिती बघितलं तर बाबांचं हे वाक्य खरं ठरल्याचं दिसतं. खरोखरच नवीन जग निर्माण झालेलं आहे. तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, कुठलंही क्षेत्र घ्या किंवा ईस्ट वेस्ट एकमेकांकडे जाणं येणं, एकमेकाच्या संस्कृतीचं हे करणं, हेच आम्ही जर 41 मध्ये असतो तो 9वारी साड्या किंवा साड्या नेसून इथे तुम्हाला दिसलो असतो. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की खाणं, रहनसहन, पुष्कळ गोष्टींमध्ये एक तेव्हाचा काळ किंवा ज्या स्त्रिया अगदी छोटी मोठी घ्या, शेतीची कामं बघा, त्याच्यामधली प्रगती बघा, उद्योगांमधली प्रगती बघा, इंडस्ट्रीमध्ये चिप्स वेपर्स बनवण्याची किती वेगवेगळी साधनं आली आहेत.
पूर्वीसारखं आता कोणी चुलीवरती शुश करून तो चिकटताना दिसत नाही. स्वयंपाकघरातली अवजारं बघा, ती साधनं बघा, आता खाली चुलीशी फुंकून आणि पाट्या वरवंट्याचं तर ते नामशेषच होत आलेलं आहे. तर ही जी म्हणजे एक कम्फर्टेबल उच्च स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणजे आनंदी असं एक नवीन जग निर्माण झालेलं नक्कीच आपण बघतो. फोन आहे, टेलिव्हिजन आहे, आता तर काय त्याला अनलिमिटेड ज्याला म्हणता येईल असं तंत्रज्ञानात सगळी प्रगती झालेली आहे. तर त्यावेळी बाबांनी सांगितलं होतं की हल्लीच्या महायुद्धातून नवीन जग निर्माण होईल, आणि ते असंच म्हटलेलं नाही तर खरंच ते झालेलं आपण बघतो. कारण तो जो बॉम्बस्फोट होता नागासाकी हिरोशिमावरचा, त्यांनी लोकांनी एवढा धास्ती घेतली. नाहीतर आता जे हे रशिया आणि युक्रेनचं युद्ध आहे तर अशी भीती होती की कुठल्याही क्षणी तिसरं महायुद्ध पेटते की काय. पण प्रत्येकाच्या पोटात गोळा आहे, पूर्वीच्या आठवणी आहेत, त्याची धास्ती आहे, भीती आहे. त्यानंतर युनायटेड नेशन्स ऑर्गनाईज झालं. आता ते किती इफेक्टिव्ह आहे किंवा नाही आजच्या काळात, पण आतापर्यंत तरी युनोने उत्तम कार्य केलेलं आहे आणि ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये केलेलं आहे. त्यामुळे आपटकन महायुद्ध काही झालं की लगेच ठिणगी पेटली आणि सुरू झालं अशी परिस्थिती आता दिसत नाही. तर मनीमाईंनी त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवलेलं आहे की बाबांनी सांगितलं की ह्या युद्धानंतर 700 वर्ष की काय त्यांनी सांगितलं. तर मग आता पहा 1945 पासून 700 मोजायचे का 1939 पासून 700 मोजायचे हे मला माहित नाही, पण त्यात म्हटलेलं आहे की 700 वर्षापर्यंत कुठलं महायुद्ध होणार नाही असं बाबांनी सांगून ठेवलेलं आहे, आणि जे होईल ते अतिभयानक होईल असं पण सांगितलेलं आहे. तर ते महायुद्धानंतर जे नवीन जग निर्माण झालेलं आहे ह्या ज्या पॅरेग्राफचं हेडिंग आहे ते आपण बघतोय. महायुद्ध बघायला आपण नव्हतो, पण त्याचे परिणाम आपण अभ्यासलेले आहेत, वाचलेले आहेत, शाळेत शिकलेलो आहे, ऐकलेले आहे. आणि जे बाबांनी नवीन जग म्हटलेलं आहे ते नवीन जग आपण बघतोय आपल्या समक्ष. आता आम्हीच 60 वर्षापर्यंत किती स्थित्यंतर आणि बदल बघितले. आपल्या समक्ष कैक बदल झालेले आहेत. आमच्या वेळी लाईट नव्हते, कंदिलाची कड आपल्याकडे, एका कंदिला भोवती आम्ही 5 जण बसून अभ्यास करायचो. तर त्यावेळी लाईट घेऊ की नाही, गॅस घ्यावा की नाही, नाही ते रिस्की असतं, डेंजरस असतं. अशा पद्धतीने लोक लवकर लाईट किंवा गॅसचं कनेक्शन मिळालं तरी घेत नव्हते, असे ते दिवस होते म्हणजे जेव्हा आलं तेव्हा. तर ही जी स्थित्यंतर आहे किंवा जे नवीन जग बाबा म्हणतात ते ऑलरेडी आपण त्या जगाचा आस्वाद घेत आहोत, त्या जगात आहोत. चालू महायुद्धात 2 प्रकारच्या शक्ती कार्य करीत आहेत. बाबा सांगतात की आता जे महायुद्ध चालू आहे त्याच्या 2 प्रकारच्या शक्ती कार्यरत आहेत. एक, ज्यांच्यामुळे प्रेम, न्याय, अखिल मानवतेचे हित व सुसंवादिता उत्पन्न होतील अशा शक्ती, म्हणजे सगळ्यांमध्ये एक हार्मनी तयार होईल, सुसंवाद होईल, आपुलकी तयार होईल, सगळ्यांना प्रेमाचं न्यायाचं वातावरण मिळेल अशा प्रकारच्या शक्ती. आणि अशा शक्तींच्या माध्यमातून युनो वगैरेची स्थापना झालेली आपण बघतो. कुणाचं ह्याच्यावर धुमत असूही शकेल. मला जे उदाहरण पटलं समजलं ते मी दिलं. आणि दुसरी शक्ती कुठली? दुसरी शक्ती ज्या शक्ती वंशविषयक किंवा राष्ट्रविषयक सीमित म्हणजे मर्यादित प्रेमाशी संबंध असल्यामुळे, लॉयल्टीशी संबंध झाल्यामुळे स्वार्थपर होऊन इतरांवर जुलूम करण्यास प्रवृत्त होतात अशा व्यक्ती. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर हिटलर त्यावेळेसचं, की जे त्यांनी ज्यूंचा छळ केला, त्याच्या छळ छावण्या होत्या. म्हणजे हे काय झालं की एका विशिष्ट शक्ती वंशविषयक जे प्रेम आहे किंवा द्वेष आहे त्याच्यातनं ते उद्भवलेलं होतं. आणि सीमित म्हणजे मर्यादित राष्ट्रप्रेम, त्याच्या राष्ट्राबद्दल त्याला प्रेम होतं पण ते मर्यादित होतं. आणि त्यातनं दुसऱ्या धर्मीयांचा जो छळ होता ती वाईट गोष्ट होती. स्वतःच्या राष्ट्राविषयी प्रेम असणं, देशभक्ती करणं, त्याचं संरक्षण करणं ही चांगली, ते करायलाच हवं. पण ते करताना इतरांवर अन्याय होणार नाही, त्यांच्याविषयी सूडबुद्धी, शत्रुत्वाची भावना होणार नाही हे बघायला पाहिजे. तर ह्या ज्या पहिल्या ज्या शक्ती आहेत ह्या महायुद्धात बाबा सांगतात चालू दुसऱ्या महायुद्धात 2 शक्ती कार्यरत होत्या. त्यातली एक शक्ती म्हणजे सगळ्यांमध्ये समन्वयाचं, आपुलकीचं, हार्मनी, असं सुसंवाद निर्माण होईल असं वातावरण तयार करणाऱ्या, प्रेम शक्ती हे तयार करणाऱ्या शक्ती होत्या. आणि दुसऱ्या ज्या शक्ती होत्या त्या संहारक शक्ती होत्या, की ज्या मर्यादित राष्ट्रप्रेमातून
किंवा वंशविषयक प्रेम म्हणा, लॉयल्टी म्हणा त्यातनं, आणि मग दुसऱ्या वंशाविषयी द्वेष, अशा स्वार्थी हेतूने ते इतरांवर जुलूम करणाऱ्या अशा प्रवृत्ती होत्या, अशा शक्ती होत्या. अशा दोन शक्तींमधला तो लढा होता. आणि त्यावेळी मित्र राष्ट्रांचा एक ग्रुप झालेला आपण बघतो. इतिहासात तुम्ही वाचलं असेल की या हिटलरला शह देण्यासाठी जेव्हा तो अशा सगळ्या लढाया करत सगळ्यांवर जुलूम करत सुटला, त्यावेळी त्याला थांबवण्यासाठी, त्या संहारक शक्तींना थांबवण्यासाठी मग मित्र राष्ट्र सगळी एक झाली. फ्रान्स, इंग्लंड वगैरे वगैरे, जे सगळे युरोपातले जास्त करून आहेत. आणि रशियाने सुद्धा सुरुवातीला एकटाच तो लढत होता, मग त्यांना जॉईन झाला. तर अशा त्या दुसऱ्या शक्तींनी त्या हिटलरला लढा दिला. या लढाईमुळे, पुढे बाबा सांगतात, या लढाईमुळे कोट्यावधी लोकांचे अपरिमित नुकसान होऊन त्यांचा नाश होत आहे. मग ते सगळं नुकसान असेल, मालमत्तेचं, जीवित नुकसान, असं खूप नुकसान झालं, त्याची काही गिनती नव्हती. भयंकर होतं ते, महाभयंकर होतं. परंतु हे सर्व व्यर्थ जाणार नाही. असं जरी असलं तरी बाबा सांगतात, हे जे नुकसान आहे, नाश आहे, वेदना आहे, ह्या व्यर्थ म्हणजे अशाच जाणार नाही, त्या वाया जाणार नाही, निष्फळ होणार नाही. तर परंतु हे सर्व व्यर्थ जाणार नाही. या घोटाळ्यातून स्वातंत्र्य, ज्ञान आणि आनंद यांनी समृद्ध असलेले नवीन जग निर्माण होईल. आणि आपण त्या जगात सध्या बघतोय की ज्ञान आहे, आनंद आहे, स्वातंत्र्य आहे. मॅक्सिमम त्यावेळी कसं होतं की इंग्रजांचं वसाहतवाद चालू होता आणि कितीतरी देश इंग्रजांनी स्वतःच्या गुलामगिरीत ठेवलेले होते. पण हळूहळू हळूहळू बघता तर बरेचसे देश, तर आपल्या सगळ्या यंग पिढी आहे त्यांच्या समोर बरेचसे देश स्वतंत्र झाल्याचं आपण बघतोय. तर असं स्वातंत्र्याचं वातावरण असेल असं बाबा सांगतात. पुढचं पॅरेग्राफचं हेडिंग आहे, लढाई ही अपरिहार्य आपत्ती आहे. अपरिहार्य म्हणजे टाळता न येणारी, आवश्यक, जरूर आहे. तर बाबा सांगतात की लढाई ही आपत्ती आहे, संकट आहे, मान्य आहे, पण ते टाळता न येणार आहे, ते आपण टाळू शकत नाही. सर्वात समर्थनीय लढाई घेतली तरी ती केवळ साधन मात्र असू शकते. लढाई हे स्वतः सिद्ध असे साध्य कदापि असू शकत नाही. खूप छान सांगितलं. समर्थनीय म्हणजे ज्याचं समर्थन करता येईल, की ही लढाई कशी गरज होतं, हे का करणं गरजेचं होतं, असं वगैरे, असं कितीही समर्थन केलं, अशी कितीही समर्थनीय लढाई घातली तरी ती लढाई हे केवळ साधन नसतं. ती लढाई हे केवळ साधन असतं. ती लढाई हे साध्य कधीच नसतं. कुठलीही लढाई जर घेतली तर केवळ लढाईसाठी लढाई ती नसते, त्यात काही ना काही हेतू असतो. ठीक आहे, मी वाचते. मोठा आहे तुमचा मेसेज, डॉक्टर थावरे, मी वाचते. तर लढाई ही कितीही समर्थनीय असली तरी लढाई हे साध्य नसतं, तर लढाई हे साधन असतं. त्या लढाईतून काहीतरी साध्य करायचं असतं. आयदर कुणीतरी एखाद्या देशाचे तुकडे होऊन वेगळा झालेला असेल, तर ज्याच्यापासून वेगळा झालाय त्याला तो पुन्हा आपल्यात आणायचा असेल, जसं आता रशिया आणि युक्रेनचं चालू आहे. किंवा एखादी लढाई असेल, कुणीतरी आपल्यावर जुलूम करत असेल, राज्य करत असेल, गुलामगिरीत असेल, त्यातनं त्याला स्वतंत्र व्हायचं असेल, जसा भारत झाला. अशा तर भारतात तर खरं केवढा मोठा रक्तपात झाला असता. पण कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं बाबा त्यावेळेस होते, अवताराचं आपलं कार्य चालू होतं आणि अवतार या देशात होता. त्यामुळे अवतारानं ते कुणाच्या तरी माध्यमातून तो संहार थांबवलेला आहे. हे फार मोठं कार्य आहे. तुम्ही फ्रेंच राज्यक्रांती घ्या, रशियन राज्यक्रांती घ्या, कुठल्याही क्रांतीमध्ये लढाई आणि रक्तपात झाला, पण भारताच्या स्वातंत्र्यात छळ झाला, अमानुष छळ झाला, पण स्वातंत्र्याचा लढा हा रक्तपाताशिवाय झालेला आहे भारताचा. ही उल्लेखनीय बाब आहे. असो, तर बाबा इथे सांगतात की कुठलीहीच लढाई घेतली तर ती लढाई हे साध्य नसतं, ते साधन असतं, त्यातनं काहीतरी साधायचं असतं. तेव्हा युद्धातील नेत्यांनी आपली अंतःकरणे शोधावीत आणि ज्या साध्याकरता ते लढून राहिले आहेत ते साध्य ईश्वरी योजनेस धरून ठेवावे. केवढा मोठा संदेश बाबांनी दिलाय. हा प्रत्येक मुलापर्यंत पोहोचला पाहिजे, कारण आजची मुलं हे उद्याचे नागरिक आहेत.
प्रत्येक देशातल्या विश्वातल्या प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे, प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे की ज्याने जे लढतायत त्या युद्धातल्या नेत्यांनी आपलं अंतःकरण पहिल्या शोधावं, ईश्वरी योजना काय आहे बघावं आणि त्यांचं जे साध्य आहे ते एकदा त्यांनी त्याचं ॲनालिसिस म्हणजे विवेचन विश्लेषण करून बघावं की त्यांचं साध्य बरोबर आहे, कशासाठी आहे, जे साध्य आहे, जे साधण्यासाठी ते लढत आहेत, काय ते ईश्वरी योजनेला धरून आहे, काय ते ईश्वराला आवडेल का, असं त्यांनी ते प्रत्येक नेत्यांनी युद्धातल्या नेत्यांनी असं तपासून पाहायला पाहिजे. अखिल मानवतेमध्ये अध्यात्मनिष्ठ बंधुता निर्माण करावी व या बंधुतेमध्ये कोणत्याही प्रकारचा वर्गभेद, वर्णभेद, राष्ट्रभेद, वंशभेद, धर्मभेद किंवा पंथभेद न राहता ती सर्व मानवांच्या एकतेच्या अभेद्य जाणीवेवर आधारलेली असावी. आणि पुस्तकात ह्याला बोल्ड लेटर्स मध्ये लिहिलेलं आहे, म्हणजे हे किती महत्वाचं आहे, किती सुंदर आहे की हे युद्ध कशासाठी पाहिजे, तर सगळ्या मानवामध्ये बंधुभाव निर्माण झाला पाहिजे. पुन्हा इथे बाबांनी त्या बंधुभावाला एक विशेषण जोडले, ते म्हणजे अध्यात्मनिष्ठ बंधुता, स्पिरिच्युअल ब्रदरहूड पाहिजे. म्हणजे आपण जे आतापर्यंत बघितलंय प्रत्येक वेळेला की आत्मा हा अविभाज्य नाही तर एक आहे, ही एकत्व तत्व त्यांनी डोक्यात घेऊन सगळे जे आहे ते माझे बंधू भगिनी आहेत. जे विवेकानंदांनी त्यांनी त्यावेळेस संबोधन त्यांच्या भाषणाचं केलं होतं, माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स, की ज्यावेळी त्यावेळी सभ्य स्त्री पुरुष हो असं त्यावेळेस संबोधन असायचं. तर तसं स्त्री पुरुष हो न करता त्यांनी ब्रदर अँड सिस्टर ही नवीन पांड होता जो विवेकानंदांनी पाडला. तर तो कशातून येतो की अध्यात्मनिष्ठ जे आहे बंधुता, बंधुभाव जो आहे एकमेकांबद्दलचा असा निर्माण करायला पाहिजे. आणि अशा बंधुभावामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद, स्त्री पुरुष, वर्णभेद, काळा गोरा, राष्ट्र हा या राज्याचा आहे, तो पाकिस्तानचा आहे, हा भारताचा आहे, वंशभेद किंवा धर्मभेद, हिंदू मुस्लिम सिख काही पण, पंथभेद, कोणत्या पंथाचा आहे की काय आहे, कॅथोलिक आहे का प्रोटेस्टंट, काहीही भेद न राहता सगळी मानवता एक आहे अशा अभेद्य जी जाणीव आहे, ज्याला काय म्हटलेलं आहे, आपण 7 तत्वे बघितली, त्या 7 तत्वामधलं एक महत्वाचं तत्व होतं खरे ज्ञान. तर तिथे सांगितलेलं होतं की आपण सर्व एक आहोत, हा एकच आत्मा आहे, तो अविभाज्य आहे, आपण वेगळे नाही, पृथकत्व नाही, हे ज्ञान हे खरं ज्ञान आहे. असं ज्ञानावर अशी जी अभेद्य जाणीव आहे ते जाणवलं पाहिजे, ती सतत ठेवलं पाहिजे मला. त्या जाणीवेवर आधारलेली अशी ही आध्यात्मिक बंधुभाव असावा अशी ईश्वरी योजना आहे. हे रहस्य आहे, या महायुद्धामागचं रहस्य आहे की हा असा आध्यात्मिक बंधुभाव प्रत्येकामध्ये निर्माण करणं हा डिव्हाइन प्लॅन आहे असं बाबांनी त्यावेळेला सांगितलं होतं. दिस इज द डिव्हाइन प्लॅन. ही ईश्वरी योजना या दुसऱ्या महायुद्धामागे साध्य काय आहे, तर हे सगळे भेद सगळ्या प्रकारचे आता जे आपण बघितले ते मी परत रिपीट करत नाही, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ते सगळे भेद नष्ट करणं आणि एकत्वाची भावना स्थापित करणं, त्या भेद नष्ट करून सगळ्यांमध्ये आध्यात्मिक बंधुभाव तयार करणं, हे साध्य दुसऱ्या महायुद्धाचं होतं. युद्धाच्या खटाटोपातून काय निष्पन्न होते यामुळे तो समर्थनीय किंवा असमर्थनीय ठरणार नसून त्या खटाटोपाच्या मुळाशी प्रेरणा देणारी जी साध्य आहेत त्यांच्यामुळे हा सर्व खटाटोप समर्थनीय किंवा असमर्थनीय ठरेल. कशासाठी हे युद्ध आहे, ते समर्थनीय आहे, ते बरोबर होतं की नाही, ते केवळ जी त्या साध्य आहेत, काय साध्यायचंय त्या दुसऱ्या महायुद्धातून, केवळ जर्मनीची पिछेहाट करायची, हिटलरला संपवायचंय, ह्याच्यावरती ते युद्ध समर्थनीय किंवा असमर्थनीय. एक मिनिट सॉरी, त्याचं साध्य काय आहे, त्या युद्धाचं काय साध्य आहे, त्या साध्यावर अवलंबून आहे की ते युद्ध योग्य होतं, समर्थन करण्यालायक होतं की नाही होतं.
त्या युद्धातून काय निष्पन्न होतं. म्हणजे हिटलर गेला, त्याचं एखादी काय म्हणतात, हिटलरचं हुकुमशाही संपली की नाही हे महत्वाचं नाही, पण त्यातनं साध्य काय झालं, एकमेकांमध्ये आपस बंधुभाव स्थापित झाला की नाही, याच्यावर त्या युद्धाचं यश किंवा ते युद्ध यश म्हणण्यापेक्षा समर्थन करण्यासारखं आहे की नाही ते ठरेल. जगाला या युद्धास तोंड द्यावे लागेल. कधीही भरपाई न होऊ शकणारे असे नुकसान आणि निरतिशय म्हणजे अतिशय दुःख यांचा स्वीकार करावा लागला तरी जगाला या अग्निदिव्यातून जावे लागणारच आहे. बाबांनी स्वतः याला अग्निदिव्य म्हटलं आणि जग या अग्निदिव्यातून गेलेला आपण बघतो. कधीही न भरून येणारा, ज्यांचे जीव गेले, ज्यांचं काही पुष्कळ नुकसान झालं त्या महायुद्धात, तर बाबांनी सांगितलं की कधी न भरून येणारं असं नुकसान आणि प्रचंड दुःख यांचा स्वीकार करावा लागेल आणि तो जगाने केलेला आपण बघतो. आणि हे अग्निदिव्यातून जग गेलेलं आहे. हे युद्ध ही एक अपरिहार्य आपत्ती आहे असं बाबांनी सांगितलं की ही न टाळण्यासारखी आपत्ती आहे. या युद्धातून पुढे एक चांगलं जग निर्माण होईल आणि ते आपण बघतो की जी भयानक दारुणता, त्याशिवाय दुसरा इलाजच त्यावेळी नव्हता त्याला आटोक्यात आणण्याचा. आणि ज्या प्रकारचं ते युद्ध पेटत गेलं आणि वाढत गेलं, आता त्यानंतर ते जे नागासाकी आणि हिरोशिमावर बॉम्ब पडले त्यानंतरचा भयंकर संहार आपण बघतो. कित्येक वर्षपर्यंत ते मेणबत्त्या लावायचे त्या दिवशी. त्या आठवणीने तरी निदान लोक अजूनपर्यंत त्याच्याकडे म्हणजे एक काळजी सावध पवित्राने बघत आहे. डॉक्टर थावरेंनी एक मेसेज टाकला होता, आपण तो वाचूया. 1 मिनिट मी वाचून मग पुढच्या पॅरेग्राफ मध्ये जाते. डॉक्टर थावरेंनी मेसेज टाकलाय खाप्यावरून. दुसरे महायुद्ध हे 1939 ते 45 दरम्यान झालेले जागतिक युद्ध होते. हे युद्ध मुख्यतः युरोप व आशियामध्ये दोस्त राष्ट्रे व अक्ष राष्ट्रे यांच्यामध्ये झाले. जर्मनीने पोलंडवर केलेल्या हल्ल्याने हे युद्ध 1 सप्टेंबर 1939 रोजी अधिकृतपणे सुरू झाले. जर्मनी बरोबर हिटलर, यानंतर फ्रान्स, युनायटेड किंगडम आणि इतर राष्ट्रांनी जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले. जपानने व इटलीने जर्मनीच्या बाजूने युद्धात पदार्पण केले. 1941च्या डिसेंबरमध्ये जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर बंदरावर आक्रमण केल्यामुळे अमेरिकेला युद्धात उतरणे भाग पडले. अगदी बरोबर आहे. आधी रशिया सुद्धा तटस्थ होता, पण रशियाला इतकं खदेडलं त्यांनी नंतर, आणि मग रशियाने खूप चांगली फाईट दिली. खूपच त्यांचा विनाश झाला, खूप त्रास झाला, ती मोठी हकीकत आहे. आणि मग त्यांना कसं मागे रेटत म्हणजे असंभव वाटत होतं, पण पहिली पहेल करायला सुरुवात त्यावेळी रशियाने केली आणि पहिल्यांदा त्यांना टफ फाईट दिली आणि थोडं मागे ढकललं, ते रशियाने ढकललं. आणि मग पुढे रशिया आणि ते सगळ्यांनी मिळून त्यांनी थोडक्यामध्ये युद्धाचा डॉक्टर थावरेंनी इतिहास सांगितला. व्हेरी गुड डॉक्टर थावरे, थँक्यू. जय बाबा. पुढचा पॅरेग्राफ आहे, युद्धात वाढणारे काही आध्यात्मिक गुण. युद्धामध्ये काही आध्यात्मिक गुण सुद्धा वाढतात. तर ते पुढे बाबांनी सांगितलं की ते कसे, कुठले. लढाईकडे केवळ तिचे स्वतःचे स्वरूप समजून घेण्याच्या दृष्टीने पाहिल्यास ती केवळ अनिष्टच आहे असे म्हणता येत नाही. बाबांनी सांगितलं की तिचं लढाईचं स्वरूप समजून घ्यायचं झालं, त्यात कोण सहभागी आहे, त्यांचा उद्देश काय आहे, त्यांचा हेतू काय आहे, हे कशा पद्धतीने ते चाललंय हे समजून घेण्या पाहिलं तर लढाई केवळ अनिष्ट आहे, अयोग्य असं म्हणता येणार नाही. कारण अचानक धोक्याची परिस्थिती निर्माण करून लढाई ही सीमित स्वार्थपरतेहून निराळ्या अशा क्रियाशीलतेची आवश्यकता उत्पन्न करते. इतकेच नव्हे तर अशा क्रियाशीलतेस प्रेरणा देऊन तिचे विमोचन करते. प्रत्येकामध्ये क्रियाशीलता असते, पण बऱ्याचदा आपण आपलं संसार, आपलं घर, आपलं विश्व, आपली नोकरी, आपला धंदा ह्याच्यात गुरफटलेलो असतो. आणि सामान्य आजकाल बरेच लोक आता करतात, समाज विधायक कार्य भरपूर लोक करतात, पुष्कळ लोक आहेत, पुष्कळ संस्था आहेत, त्या मानाने पुष्कळ त्याची जागृती होत चालली. पूर्वी होती, गिने चुने होते म्हणून त्यांचं नाव होतं की महात्मा फुले आणि रमाबाई रानडे वगैरे,
पण आजकाल बरीच लोक, प्रत्येक जण आपल्या लेव्हलवर काही ना काही सामाजिक कार्य करत असतं. काही लोक करतही नसतील, पण प्रत्येकामध्ये ही जी विधायक किंवा काय होतं, एखादं संकट आलं मानवतेवर, आपल्या देशावर, आपल्या गावावर, आपल्या जिल्ह्यावर जर संकट आलं, जसं की पूर आहे, सुनामी आहे, पॅन्डेमिक आहे, तर आपण बघितलेलं आहे, लोक जीवाचं रान करून एकमेकांच्या आपोआप त्यांच्यामध्ये एक उदात्त भावना निर्माण होतात. कारण प्रत्येकामध्ये बेसिकली मूलतः अशा उदात्त भावना असतात. का? कारण आपण त्या परमात्म्याचे सर्व अंश आहोत. मग त्याच्यामध्ये जे चांगलं आहे ते प्रत्येक आत्म्यात असतं, प्रत्येक जीवात्म्यात असतं, फक्त ते सुप्त स्थितीत असतं. मग हे जी त्याच्यातली क्षमता आहे, उदात्त भाव आहे, ही जी क्रियाशीलता आहे, दुसऱ्यांना मदत करण्याची निस्वार्थ वृत्ती आहे, अशा संकटाच्या वेळेला ती उभारून वर येते आणि व्यक्त केली जाते. स्वातंत्र्यात लोक पेटून उठले, घरदार सोडून राखरांगोळी करून ते असे सगळे काय होणार याची पर्वा नव्हती. काही लोक होती जी संकुचित वृत्ती, स्वार्थी वृत्ती त्यावेळेलाही त्यांनी सोडली नाही, पण बरीचशी लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला. तर असं ही जी धोक्याची परिस्थिती आहे, त्या परिस्थितीमध्ये ह्या ज्या प्रवृत्ती आहेत, चांगल्या प्रवृत्ती मनुष्यामधल्या, त्या बाहेर येतात, उफाळून येतात, बाहेर व्यक्त होतात. आणि लढाईमुळे सुद्धा असंच होतं. लढाई झाली की लोक एकमेकांच्या कामाला येणं, एकमेकांची मदत करणं, एकमेकांना सावरून घेणं, देशासाठी पेटून उठणं, ही सगळी जी विधायक कार्य जीवात्म्याकडून, मनुष्याकडून होतात, जी की आध्यात्मिकतेसाठी पण फार चांगली असतात. तर बाबांनी हे महत्वाचा मुद्दा इथे टाकलेला आहे की ही जी क्रियाशीलता आहे ती लढायांमुळे उत्पन्न होते आणि त्याला प्रेरणा होऊन ती व्यक्त होते. म्हणून आपण जर बघितलं तर प्रत्येक अवतार कालात युद्ध, लढाया झालेल्या आहे. ख्राइस्टच्या काळात झालेले आहे, रामाच्या काळात झालेले आहे, कृष्णाच्या काळात झालेली आहे. तुम्ही जर बघाल प्रत्येक अवतार कालामध्ये लढाई झालेली आहे. तर लहानपणी एवढंच माहिती होतं की प्रत्येक अवतार कालात लढाई होते. तर ॲज अ चाइल्ड वाटायचं, अरे असं कसं, अवतार असून मग लढाया का होतात? तर प्रत्येक अवतार कालात लढाई होते की तितक्या जीवात्म्यांना, आणि पुढच्या वेळी जेव्हा त्याच्यामध्ये जे कामी येतात त्यांना आणखीन जास्त प्रगत अवस्थेमध्ये तो आत्मा पुन्हा जन्म घेऊन त्याची आध्यात्मिक आणखी जास्त प्रगती होते. या नवीन क्रियाशीलतेमध्ये आपल्या इतर बांधवांच्या सुरक्षितपणा करता आपल्या इतर बांधवांच्या सुरक्षितपणा करता आणि उत्कर्षाकरता त्याग, दुःख यांचा स्वीकार करण्याची स्वार्थरहित, म्हणजे ज्यात स्वार्थ नाही अशी स्वार्थरहित वृत्ती असते. अशी निस्वार्थ क्रियाशीलता धोक्याच्या परिस्थितीच्या आघातामुळे उत्स्फूर्त झाली असली तरी कधीच अभिव्यक्त, म्हणजे व्यक्त बाहेर न होण्यापेक्षा निस्वार्थ क्रियाशीलतेची ही अशी अभिव्यक्ती अधिक इष्ट आहे. ते बाबा सांगतात की प्रत्येकामध्ये ती अशी निस्वार्थ क्रियाशीलता असते, पण त्या आघातामुळे, लढाईच्या आघातामुळे ती उत्स्फूर्त होते व ती कधीच बाहेर व्यक्त न होण्यापेक्षा अशा पद्धतीने ते बाहेर येणं, व्यक्त होणं हे जास्त संयुक्तक आहे. म्हणून आपण बघतो की भूकंप, कुठल्याही ह्याच्यामध्ये त्या अशा प्रकारच्या कार्य जास्त करणारी लोक आपल्याला बघायला मिळतात. केवळ स्वतःची सुरक्षितता मिळवण्यामध्ये किंवा बेमुरवतपणे, म्हणजे आढळतेखोरपणे, बेमुरवतपणे स्वतःचे, म्हणजे दुसऱ्यांचं काही हो, हे फक्त माझं बघणार, ही वृत्ती, बेमुरवतपणे स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व आणि हित स्थायी म्हणजे परमनंट, स्थिर, स्थायी करण्याच्या, कायम करण्याच्या अश्लाघ्य, ह्याच्यात थोडे अवघड शब्द आहे, मी ते शब्द त्या वेळेला सांगते, अश्लाघ्य धडपडीमध्ये पूर्णपणे व्यग्र होण्यापेक्षा, कंसामध्ये दिले, सामुदायिक धोक्याच्या परिस्थितीतील दडपणामुळे का होईना जर लोक स्वार्थ आणि स्वत्व विसरले तर ते इष्टच आहे. इष्टच म्हणजे योग्य आहे. की जी अयोग्य, अश्लाघ्य म्हणजे अयोग्य धडपड जी आहे ती स्वतःच हित, स्वतःचा स्वार्थ कायम त्यात बरबटलेले लोक बघितले की उभं घेतो.
कधीतरी आपल्या पूर्वतेबाहेर आता सुद्धा आपण बाबांनी सांगितले मास्टरी इन सर्व्हिट्यूड, म्हणजे केवळ समाधीवर सेवा देणं ही सेवा आहे का? आपण जे कुणी, म्हणजे ह्या निमित्ताने खरंच मला आवडेल सगळ्यांना अपील करायला, विनंती करायला, आपण सगळे, तुम्ही, मी, आपण सगळे, आपण जिथे आहो, ज्या परिस्थितीत आहो, आपली जी पण कपॅसिटी आहे, आपल्या प्रत्येकाची जी क्षमता आहे, प्रत्येकाची क्षमता वेगळी आहे. कोणी यात यंग असतील तर त्यांची शारीरिक क्षमता असेल. जेव्हा आपण यंग होतो तेव्हा आपल्यामध्ये शारीरिक क्षमता होती, तेव्हा आम्ही 2x2x2चे 12 खड्डे सुद्धा वेगवेगळ्या जागी, इव्हन आरे कॉलनीत पण मी स्वतः 12 खड्डे खणलेले आहेत, 2x2x2चे झाडं लावलेली त्यात. एनिवे, तर जेव्हा शारीरिक क्षमता असते तर त्या शारीरिक क्षमतेप्रमाणे, आर्थिक क्षमता असेल आर्थिक क्षमताप्रमाणे, बौद्धिक जी काही आपण ज्या जागी आहोत त्या जागाहून आपल्याला जे काही इतरांसाठी निस्वार्थपणे करता येईल. समाजात असे कितीतरी घटक आहेत, कितीतरी गोष्टी आहेत. निस्वार्थपणे, कुठल्याही स्वार्थाची, परतफेडीची, नावाची त्याच्यातून अपेक्षा करू नये. अशा पद्धतीने आपण काहीतरी केलं पाहिजे. इव्हन समाज सुधारक जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा हा बघितला असेल की समाजासाठी जगा, समाजासाठी आपण देणं लागतो, काहीतरी त्याला द्यायला पाहिजे. ह्या भाषेत तिचं सांगितलंय. बाबांनी त्याला निस्वार्थ सेवा म्हटलंय. महारोगी आहेत, अंध आहेत, अपंग आहेत, वृद्ध आहेत, कितीतरी वृद्धाश्रम आहे, अनाथाश्रम आहे, ब्लाइंड स्कूल आहे, कितीतरी अशा संस्था आहेत, त्यांना हातभार लावू शकता तुम्ही. तुमचं स्वतःचं स्वतंत्र मदत, तुमच्या प्रत्येकाची कल्पना वेगळी असेल, प्रत्येकाच्या डोक्यात काहीतरी, ह्या पद्धतीने विचार करा. तिने त्रिका जेवून झोपून आणि उठणं हे तर जनावर पण करतात. आपण मनुष्य आहोत, आपली जाणीव पूर्ण झालेली आहे आणि आपण आध्यात्मिक पथावर आहोत. ज्या बाबांनी सांगितलं त्यांच्या समाधीवर लिहिलंय मास्टरी इन सर्व्हिट्यूड. तर आपल्यातल्या प्रत्येकाने ती निस्वार्थ सेवा आपल्या परीनं काही ना काही देण्याचा थोडा तरी प्रयत्न केला पाहिजे. पुन्हा त्याच्याबद्दल दुसऱ्यांना स्फूर्ती देण्यासाठी तुम्ही त्याबद्दल बोललात, वेल अँड गुड. काही समाजात वाईट पद्धती असतील, चालीरीती असतील, त्या बंद कर, पण ते करताना कुणाबद्दलही आकस नको, शत्रुत्व नको, द्वेष नको, केलेल्या कामाचा अहंकार नको, आणि त्या कामातनं जे फळं मिळणार आहेत त्याची अपेक्षा न, फळं म्हणजे त्या कामाचीच स्वरूपात, म्हणजे झाड लावलं तर त्याचं रोप लावलं तर त्याचं झाड होईल, त्याची अपेक्षा पुढे, की मी हा चळवळीत केलं किंवा ह्या अंध मुलाला मी शिकवलं म्हणून मग पुढे तो मोठा होऊन माझे किंवा मोठा होईल, शिकेल, हे म्हणजे त्या कामाचं पासून कुठल्या फळाची अपेक्षा नको, त्याच्याबद्दल अहंकार नको, त्या कामात लिप्त पण नाही व्हायचं. जेव्हा केलं तिथे सोडलं, असा भाव पाहिजे. अशा पद्धतीने ती कामं जर केली तर त्या निस्वार्थ सेवेमुळे जी उदात्त प्रवृत्ती, चांगल्या प्रवृत्तींची निर्मिती तुमच्यामध्ये होणार असते. आत्म्यावर जे मनोदेहावर जे छाप पडणार असतात चांगले, ते छाप पडतील आणि त्या कामात लिप्त न झाल्यामुळे त्या कामातून निर्माण होणारे संस्कार पण वाढणार नाहीत. कारण निर्लिप्त, अलिप्त पद्धतीने ते काम करायचं, त्याची फळं सुद्धा ईश्वराला, रोजचं रोज ते परमेश्वराला कृष्णार्पण म्हणून ती एक गोष्ट होती. कृष्णार्पण नावाची गोष्ट माहिती असेल बऱ्याच जणांना, नसेल तर कुणी एकाने सांगा म्हणून मी सांगते. छान गोष्ट आहे. कृष्णार्पण म्हणून म्हणजे जसं आपण बाबांना सांगतो की संध्याकाळी की सगळं तुम्हाला अर्पण, कसं ते ईश्वराला अर्पण केलं म्हणजे त्याच्या कर्माची बंधन नाही, तुम्ही लिप्त राहणार नाही, बंधन राहणार नाही. या निमित्ताने मला एक छोटंसं उदाहरण तुम्हाला द्यायला आवडेल सगळ्यांना इथे. सॉरी, हे आपल्या ह्याच्यात नाही, पण याच्या बाहेर पण ते आहे असं म्हणता येणार नाही, याच्याशी निगडीत आहे. मी कफ परेडला होते. आमची बँक कफ परेडला म्हणजे मुंबईचं एक टोक, आणि आम्ही दुसऱ्या टोकावरनं प्रवास करायचो. माझे एक कलिग होते कृष्णन कुट्टी म्हणून, सध्या केरळात आहेत, खूप काम करतायत. आता रिटायर झाल्यावरही प्रचंड सामाजिक कार्य त्यांचं शांतपणे चालू आहे. त्याने काय केलं, इतकं प्रचंड त्रासदायक असतं 2-2 तास या टोकाहून त्या टोकाला जायला, ट्रेन, त्यातली गर्दी, मग तिथं व्हीटी किंवा चर्चगेट वरून बस पकडा, त्याला अर्धा पण तास रांगेत उभं राहा, त्या बसने तिथं पोहोचा कप परेडला, पुन्हा तिथून प्रचंड त्रास, कधी एकदा संपून घरी येतो, अशी अवस्था. अशा अवस्थेत त्या गृहस्थाने
चर्चगेट वरून निघाल्यानंतर अगदी ऐकण्यासारखं आहे, जरूर सगळ्यांनी ऐकावं. त्यातनं तुम्हाला कशी स्फूर्ती घ्यायची ते तुम्ही बघा. चर्चगेट वरून निघाल्यावर कप परेडहून बसनी चर्चगेटला आल्यावर चर्चगेटवरनं त्यांना ट्रेन पकडायची असायची मालाडला. तर ते जास्त डिटेल्स महत्वाचे नाहीये. तर चर्चगेटला ते काय करायचे, तिथे ब्लाइंड स्कूल आहे. रोज ऑफिस संपल्यानंतर येऊन त्या ब्लाइंड स्कूलमध्ये जायचे आणि तिथल्या विद्यार्थ्यांना वाचन, त्यांचा जो अभ्यास आहे, अभ्यासाची पुस्तकं त्यांना वाचून दाखवायचे. सुरुवातीला त्यांनी फक्त काही मुलांना ती वाचून दाखवली. पुढे 1-2 वर्ष असं केल्यानंतर त्यातल्या एका मुलाला त्यांनी रोज वाचून दाखवून त्या मुलाचं ग्रॅज्युएशन पर्यंत, म्हणजे 10वी 11वी 12वी करून ग्रॅज्युएशन करवलं त्या मुलाला. रोज पुढे त्या स्पेसिफिक मुलालाच ते रोज त्याचं हे बघून, लगाव बघून रोज त्याला वाचून दाखवायचे. त्याला वाचून 1.5-2 तास दाखवल्यावर मग ते आपल्या घरी जायचे. म्हणजे 2 तास रोज ते उशिरा पोहोचायचे. त्या मुलाला रोज वाचून दाखवून त्याने LLB करवलं. त्याला रोज फक्त त्याला, म्हणजे अभ्यास असतो ना, ब्रेल लिपीने त्याने हे करण्यापेक्षा रोज त्याच्याबरोबर त्याला शिकवून वाचून दाखवून त्याचं LLB करवलं. पुढे वाचून दाखवून त्या मुलाला LLM करवलं. त्याने पोस्ट ग्रॅज्युएशन करवलं. त्याच्यासाठी मुलगी शोधून लग्न लावून दिलं. आज तो माणूस त्याचा काय जीवित आहे, उपजीविका आहे ती चालू आहे, त्याचा संसार चालू आहे. एकालाच केलं असेल त्यांनी. केवढं मोठं कार्य आहे, साधी गोष्ट नाही. आम्ही इतके पिचलेलो असतो, आमचं रोजचं जीवन, स्वतःचं घर, ऑफिसचे हेडेक्स भयानक असतात. कारण बँकेचा जॉब हजार्डस असतो, त्याची काही गिनतीच नाहीये. आणि प्रवास, हे सगळं असूनही निस्वार्थ वृत्तीने त्याने काय कुणाला सांगितलं, विचारलं नाही. एक आध्यात्मिक याच्यातला माणूस असेल तो दुसऱ्याजवळ हे करतो. म्हणून कधीतरी ते माझ्याजवळ बोलले म्हणून मला हे माहिती आहे. खूपच वंदनीय गोष्ट आहे. म्हणून मला वाटलं तुम्हाला सांगावे की आता काही रिटायर असतील माझ्यासारखे, त्यांनी असं पुन्हा जवळपास अंध स्कूल असेल त्यातल्या कुणाला वाचून दाखवावं, अशा पद्धतीचं. जय बाबा. थँक्यू पद्मा वर्धू. पुढे या तर बाबा सांगतात की असं जे स्वार्थ विसरलेले लोक आहेत त्यांच्यातून अशा चांगल्या प्रवृत्ती ह्या युद्धामुळे बाहेर येतात आणि ते एकमेकांच्या कामाला येतात. त्या धोक्याच्या परिस्थितीमुळे का होईना, त्या दडपणामुळे का होईना, अशा प्रवृत्ती बाहेर आल्या पाहिजे. तर आपल्याला त्या धोक्याची परिस्थिती वाट बघण्याआधीच आपण बाबा प्रेमी आहोत. मास्टर इन सर्व्हिट्यूड बाबांच्या समाधीवर लिहिलंय. म्हणजे बाबांची ती आपल्याकडनं अपेक्षा आहे असं समजून आपण ते करायला पाहिजे. युद्ध प्रयत्नामुळे आध्यात्मिक महत्व असणारे अनेक सद्गुण उत्पन्न होऊन विकसित होतात. फार महत्वाचं वाक्य आहे. एक शब्द असा चपखल बसवलाय ना, सुंदर. एखाद्या दागिन्यात जवाहीर जसे असतात तसं युद्ध प्रयत्नामुळे आध्यात्मिक महत्व असणारे अनेक सद्गुण उत्पन्न होऊन विकसित होतात. म्हणजे ते उत्पन्न सुद्धा होतात. जे आध्यात्मिक महत्व असणारे सद्गुण आहेत म्हणजे कसे समजून घेण्यासाठी आपण हे वाक्याचं अजून अनालिसिस करू. युद्ध प्रयत्नामुळे आध्यात्मिक महत्व असणारे अनेक सद्गुण उत्पन्न होऊन विकसित होतात. जसं देशभक्ती आहे, त्याग आहे, सेवा आहे, किंवा हुकुमशाहीला दडपून टाकणं, जसं की हिटलरची हुकुमशाही होती, त्याला दडपून टाकणं. हिम्मत आहे, धैर्य आहे, एकत्व भाव आहे, अशा बऱ्याच गोष्टी, निस्वार्थ सेवा आहे, असे जे गुण आहेत ते उत्पन्न होतात आणि विकसित होतात. महायुद्धाचे आध्यात्मिक रहस्य ह्या प्रकरणात आपण हे सगळं बघतोय. तेव्हा केवळ युद्ध प्रयत्नाचाच विचार केला तरी त्यात आध्यात्मिक सार मुळीच नाही असे म्हणता येत नाही. युद्ध सुद्धा आध्यात्मिक दृष्ट्या कसं महत्वाचं आहे हे बाबा सांगतात की का ते महत्वाचं आहे, आध्यात्मिक रहस्य काय. तर अशा ज्या चांगल्या गुणांचं त्यात उत्पत्ती होते, निर्माण होतात आणि ते वाढीला लागतात, किंवा असलेले गुण बाहेर येऊन ते अभिव्यक्त होतात, व्यक्त होतात. ज्यावेळी असा युद्ध प्रयत्न काही श्रेष्ठ मूल्यांकरता व सार्वत्रिक कल्याणाकरता होतो, जेव्हा असा युद्ध प्रयत्न काही श्रेष्ठ मूल्यांकरता आणि सार्वत्रिक कल्याणाकरता होतो, तेव्हा तो
आध्यात्मिक दृष्टीने केवळ समर्थनीय ठरतो इतकेच नव्हे तर अपरिहार्य असतो. की जेव्हा एक सगळ्यांच्या कल्याणासाठी, ते त्यावेळी दुसऱ्या महायुद्धात सगळ्यांचं सार्वत्रिक कल्याण भौतिक अर्थाने काय होतं की त्या हुकुमशाहीला दडपणं, नष्ट करणं, कंट्रोल करणं, त्या हुकुमशाहीच्या बाहेर सगळ्यांनी येणं, दुसऱ्या जाती धर्माच्या लोकांवर होणारा जुलूम अन्याय थांबवणं, म्हणजे त्या हिटलरची हुकुमशाही संपवणं, हा सार्वत्रिक कल्याणाचा त्यावेळी हेतू होता. तेव्हा तो आध्यात्मिक दृष्टीने समर्थनीय ठरतो. चांगला सगळ्यांच्या कल्याणासाठी जर हेतू असेल त्या युद्धात तर तो समर्थनीय आहे आध्यात्मिक दृष्टीने. आणि इतकेच नव्हे तर अपरिहार्य असतो, न टाळता येणार असतो. पुढचा पॅरेग्राफ आहे, स्वतःवर प्रत्यक्षपणे हल्ला झाल्यास त्यामधील कर्तव्य. आता बाबा सांगतात की युद्धामध्ये आपल्यावरच हल्ला जर झाला तर आपलं काय कर्तव्य आहे. लोकांनी लढाईतील आपत्तींना धैर्याने आणि शांतपणे तोंड द्यावं. डळमळायचं नाही, घाबरायचं नाही. डळमळलं, घाबरं, शांतपणा नाही ठेवला, इक्विपॉइस नाही ठेवला तर आपण इतरांची मदत करू शकू का? ते उदात्त भाव जे मनात तयार झाले ते भाव अंगीकृत करण्यासाठी किंवा त्याचं कार्यान्वयन करण्यासाठी, कृतीत आणण्यासाठी आपल्या हाती धैर्य पण पाहिजे. तेव्हाच आपण ते उदात्त भाव किंवा निस्वार्थ सेवा इतरांची करू शकू. तेव्हा लढाईमध्ये ज्या संकट येतात त्याला धैर्याने तोंड द्यायला पाहिजे, शांतपणे तोंड द्यायला पाहिजे. कर्तव्याची हाक जेव्हा जोराची आणि सुस्पष्ट असेल तेव्हा दुःख स्वीकारून केलेला कोणताही त्याग वाजवीपेक्षा मोठा नाही. जेव्हा कर्तव्य आहे म्हणजे आपल्या देशाचं रक्षण करायचं हे कर्तव्य आहे. आपल्या देशाच्या घायल किंवा जे सीमेवरचे लोक आहे, असे जे घायल सैनिक आहे त्यांची मदत करणं ही काय झाली, ही कर्तव्याची हाक आहे, जोराची आहे, स्पष्ट असेल. त्यावेळेला आपल्याला जे काही दुःख आहे ते दुःख विसरून त्या दुःखाचा विचार न करता आपण कोणताही त्याग करायला तत्पर असलं पाहिजे. कितीही त्याग केला तरी तो कमीच, कुठलाही त्याग असा वाजवीपेक्षा, जरुरीपेक्षा मोठा नाही, असं बाबा सांगतात. लोकांवर प्रत्यक्ष व आक्रमक हल्ला झाला तर त्याचा प्रतिकार करणे हे त्यांचे कर्तव्यच होऊन बसते. बाबांनी स्पष्ट सांगितलं की लोकांवर जर हल्ला झाला तर त्या हल्ल्याचा प्रतिकार करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मी अध्यात्म मार्गातला आहे, तो आपण एकच आहे, मग कशाला प्रतिकार करायचा, असा भाव त्या वेळेला तिथे नसावा. व त्याकरता दुसरा इलाज नसल्यास लढाईतही प्रत्यक्षपणे भाग घ्यावा लागतो. अजून जर काही दुसरा इलाज नसेल, उपाय नसेल तर बऱ्याच वेळा तुम्हाला प्रत्यक्ष लढाईत पण भाग घ्यावा लागतो. परंतु असा प्रतिकार करत असताना स्वतःच्या अंतःकरणामध्ये केवळ स्वतःच्या कर्तव्याची जागृतीच आहे व त्यात आध्यात्मिक अज्ञानात फसलेल्या आक्रमकाबद्दल विद्वेष किंवा कटुभाव यांचा लवलेशही नाही, याची त्यांनी स्वतःची पूर्ण खात्री करून घ्यावी. अशा लढाईत जर तुम्ही ओढलेच गेलात आणि जरूर असेल तुम्हाला लढाईत लढावंच लागलं तर तुम्ही प्राणाने त्याचा प्रतिकार करावा, लढावा. परंतु असं लढताना तुम्ही ज्याच्या विरुद्ध लढताय किंवा ज्याने तुमच्यावर अन्याय केला त्याच्याविषयी मनामध्ये कुठली हा शत्रुभाव ठेवायचा नाही, कटुता ठेवायची नाही, हे पण सांभाळायला पाहिजे. तेव्हा त्याचा आध्यात्मिक उद्देश पूर्ण होईल. आहे की नाही अवघड? पण हीच तर मेख आहे, असं दुसरं कोणी सांगू शकेल का? नाही. लढाईत भाग घेऊ नका असं बाबांनी सांगितलं नाही. जेव्हा तुमचं ते कर्तव्य असेल, तुमच्या देशासाठी तुम्हाला लढायचं असेल, तुम्ही लढा, प्राणपणाने लढा. आणि अगदी कर्तव्य इमानदारीने करत असताना ज्याच्या विरुद्ध तुम्ही करताय त्याच्या विरुद्ध द्वेष नकोय, कटुता नकोय, शत्रुत्व नकोय. का? म्हणजे मग तुम्ही जर त्यांचे 10, 50, 100 जरी अख्खी बटालियन जरी उद्ध्वस्त केले बॉम्ब टाकून, तरी
त्याचे जे संस्काराचं बंधन आहे तुमच्यावर तयार होणार नाही. तर केवळ माझ्या देशाचं रक्षण हा भाव असावा आणि त्यांना उद्ध्वस्त करायचंय म्हणजे त्या शत्रूबद्दल कटुभाव मनात नसावा, शत्रुत्व नसावं. आता बऱ्याचदा काय असतं, जसं आता तुम्ही युक्रेनचं बघताय की त्यांच्याकडे असा नियम आहे, कायदा आहे की 18 वर्षाच्या वरचे जितके पण जेंट्स आहेत कंपल्सरी त्यांनी युद्धात भाग घेतला पाहिजे. ते देश सोडून जाऊ शकत नाही असा त्यांनी फतवा काढला आता या युद्धात. आणि त्या लोकांना सोडतही नव्हते बाहेर, महिलांना आणि मुलांना सोडलं. पण जे 18 वर्षाच्या खालचे पुरुष आहेत, रशियामध्ये पण असं आधी पण होतं. बहीण माझी तिकडे होती, ती सांगायची पुरुष फार कमी होते त्या देशात, रशियात. कारण बऱ्याच युद्धामध्ये सारखे पुरुष मारले जायचे आणि महिलांचं जास्त तिकडे संख्या आहे. तर तिथं त्या देशातच नियम असा आहे की आपल्यासारखं नाही, जो सैन्यात आहे त्यांनी लढायचं आणि आपण फक्त मजा करायची असं नाही. प्रत्येकाला ते त्यांची इच्छा नसेल तरी कायदाच असा आहे की तुम्हाला जबरदस्ती त्याच्यामध्ये भाग घ्यावा लागेल, असा कायदा आहे. तो किती चूक किंवा किती बरोबर हा आपला विषय नाही आहे, पण असा कायदा असतो बऱ्याच देशात. म्हणजे मग तो बाबांनी सांगितलं तो दुसरा प्रकार, जिथं बाबा म्हणतात दुसरा इलाज नसल्यात लढाईतही प्रत्यक्षपणे भाग घ्यावा लागतो. मग आता त्या लोकांकडे काही इलाज आहे नाही, त्यांना बाहेर जाऊ देत नाही आणि युक्रेनने सांगितले तुम्हाला लढावंच लागेल. ती लढाई ते हरणार असतील, योग्य असेल अयोग्य असेल, त्याच्या ती सहमत असतील नसतील तरी त्यांना त्या युद्धात लढाईत भाग घ्यावा लागेल. पण असं लढताना समोरच्या विषयी शत्रुत्व भाव नको. पुढे तसेच वैमानिक हल्ल्यामुळे समुद्रावर किंवा जमिनीवर जी शारीरिक व मानसिक दुःखे उद्भवतात त्यांच्याबद्दल त्यांनी बेपर्वा असू नये. म्हणजे जे बाकी सामान्य नागरिक आहे किंवा सैनिक स्वतः पण युद्धात भाग घेणारेही असतील, बॉम्ब हल्ला आहे, विमान हल्ले आहेत, ते कुणी किती कुठेही घायाळ होतं. मग ते काय आता बॉम्ब हल्ला झालाच, मग आता काय त्याच्यात तो जाणारच आहे, त्याच्याबद्दल असा इनडिफरन्स नको, इनडिफरंट ॲटिट्यूड नको, बेपर्वा. हा, जय बाबा. हा, अच्छा, आवाज हो का? एक मिनिट, खिडकी उघडते. जय बाबा, जय बाबा. एक मिनिट. हा, गणेश बाबा, वायफाय तुम चालू आहे ना? हा, वायफाय नाही आहे? तुम्ही वापरू नका प्लीज, इकडे लोकांना ऐकायला नाही. हा, एक मिनिट. हा, नाही, तुमचा मोबाईल बंद करा. नाही नाही, मला द्या. देता का? सॉरी, सॉरी फॉर